नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एकदम गोड आणि जादुई गोष्ट. आपल्या लाडक्या बाळकृष्णाच्या जन्माची कथा. ही गोष्ट आहे धैर्याची, भक्तीची आणि देवांच्या चमत्कारांची. चला तर मग आपण सगळे मिळून प्रवास करूया, मथुरेच्या राजवाड्यापासून ते गोकुळाच्या आनंदोत्सवापर्यंत. मुलांनो, तयार आहात ना? मग सुरू करूया आपली गोष्ट. श्रीकृष्ण जन्मकथा. प्राचीन काळी मथुरेवर राजा कंस राज्य करत होता. तो फार क्रूर आणि स्वार्थी होता. एकदा अचानक आकाशवाणी झाली, कंसा, तुझा नाश तुझ्या बहिणी देवकीच्या 8व्या पुत्राच्या हातून होईल. हे ऐकून कंस खूप घाबरला. त्याने देवकी आणि तिचा पती वसुदेव यांना तुरुंगात टाकले. देवकीला जेवढे बाळ झाले तेवढे कंस मारून टाकत असे. वसुदेव आणि देवकी फार दुःखी झाले, पण त्यांचा देवावर खूप विश्वास होता. ते रोज प्रार्थना करीत, हे प्रभू, आमच्या मुलांचं रक्षण कर. मध्यरात्र झाली. देवकीला 8वं बाळ झालं आणि त्या रात्री तुरुंगात एक गोड बाळ जन्माला आलं. ते होते आपले लाडके श्रीकृष्ण. बाळकृष्ण जन्मताच तुरुंगात दिव्य प्रकाश पसरला. देवकी हसली आणि म्हणाली, हा माझा लाडका मुलगा. वसुदेव म्हणाले, हे तर साक्षात विष्णूंचे अवतार आहेत. अचानक चमत्कार घडला. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले. साखळदंड जमिनीवर पडले आणि पहारेकरी गाढ झोपी गेले. देवानेच वसुदेवाला मार्ग दाखवला होता जणू. वसुदेवाने कृष्णाला एका छोट्या टोपलीत ठेवले. आई देवकीचे डोळे पाणावले, पण हृदयात खूप श्रद्धा होती. वसुदेव कृष्णाला घेऊन गोकुळाच्या दिशेने निघाले. रात्री पाऊस कोसळत होता, वीज चमकत होती आणि यमुना नदी मोठ्या लाटांनी वाहत होती. पण तेवढ्यात शेषनाग प्रकट झाले. त्यांनी आपल्या फणांनी कृष्णावर छत्री धरली. नदी शांत झाली. वसुदेवाने नदी पार केली. वसुदेव गोकुळात पोहोचले. तिथे यशोदा आणि नंदराज झोपले होते. वसुदेवाने कृष्णाला यशोदेच्या शेजारी ठेवले आणि तिच्या मुलाची अदलाबदल केली. देवाने सगळे नीट घडवले होते. आता श्रीकृष्ण सुरक्षित होते. सकाळ झाली. गोकुळात आनंदाचा गजर झाला. गावकरी म्हणाले, नंदराजाच्या घरी बाळ जन्माला आलं. सर्वजण नाचू लागले, गाणी गाऊ लागले, गोड पदार्थ वाटले गेले. गावात सण साजरा झाला. कंसाला ही बातमी कळाली. तो संतापून म्हणाला, तो मुलगा मला संपवणार, मीच त्याला नष्ट करीन. त्याने अनेक असुरांना पाठवले, पण कुणीही कृष्णाला काहीही करू शकले नाही. गोकुळात बाळकृष्ण खूप आनंदाने वाढू लागले. ते मित्रांसोबत खेळत असे, गाई म्हशी हाकत असे, मोरांसोबत नाचत असे आणि अगदी आनंदाने बासरी वाजवत असे. त्यांच्या खोडकर गोड हसण्याने सगळे गावकरी आनंदी व्हायचे. सर्वजण त्याला आपला कन्हैया म्हणत होते. तर मुलांनो, ही गोष्ट आपल्याला काय बरं शिकवते? कितीही बलवान, वाईट असलं तरी नेहमी सत्य आणि धर्माचा विजय होतो. देवावर विश्वास ठेवला की संकटे दूर होतात आणि प्रत्येक संकटानंतर आनंदाचा नवा प्रकाश पसरतो. म्हणूनच आपण दरवर्षी जन्माष्टमी साजरी करतो, कारण हा दिवस आहे आपल्या लाडक्या श्रीकृष्णांच्या जन्माचा. मुलांनो, ही होती आपल्या लाडक्या बाळकृष्णाच्या जन्माची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या स्टोरी टाईम विथ ऐशू या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या गोड शिकवण देणाऱ्या गोष्टीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.